हॅलो स्टुडंट्स, आपला जो 1.3 सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स या लेसनचा एक्सरसाइज किंवा स्वाध्याय आपण इथे सोडवणार आहोत. या स्वाध्यायामध्ये किंवा एक्सरसाइजमध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन विचारला आहे, डिस्कस इन पेअर म्हणजे गटामध्ये चर्चा करा. एनलिस्ट द ॲडव्हान्टेजेस ऑफ हेल्दी फूड अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅकेज फूड. म्हणजे त्यांनी सांगितले की तुम्ही इथे लिहायचं आहे की चांगलं हेल्दी अन्न खाल्ल्याचे फायदे काय आणि तुम्ही पॅकेज फूड म्हणजे पॅकेट्समधले इतर पदार्थ असतील ते खाल्ले तर त्याचे तोटे काय आहेत. तर आपण आता इथे हे ॲडव्हान्टेजेस बघणार आहोत. आता मी 2 प्रकारे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस लिहिले. तर आता इथे तुम्हाला या पद्धतीने लिहायचे असतील तुम्ही लिहू शकता किंवा वरील पद्धतीने पण लिहू शकता. सो ॲडव्हान्टेजेस आहे की कीप्स अस हेल्दी म्हणजे आपल्याला ते काय करतं, तंदुरुस्त ठेवतं. डिसॲडव्हान्टेज पहिला आहे, इट कंटेन्स प्रिझर्वेटिव्हज म्हणजे याच्यामध्ये अशा प्रकारचे घटक असतात की जे अन्नाला खराब होत देत नाही. मग ते पोटात गेलं की पोटातही अन्न पचत नाही, मग पोटदुखी किंवा उलट्या अपचनाचे त्रास होतात. दुसरा ॲडव्हान्टेज आहे गिव्हज अस एनर्जी म्हणजे ते आपल्याला ताकद देतं. पण इकडे पॅकेज फूडचा तोटा आहे, इट मे कंटेन टू मच सॉल्ट अँड शुगर. तुम्ही चिप्स किंवा तुम्ही कुरकुरे किंवा असे पदार्थ खाल्ले असेल, तुम्हाला जाणवत असेल की त्याला असं सॉल्टी किंवा टँगी किंवा शुगरी फील होतं. त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असं की जे आपल्या शरीरासाठी गरजेचं नाही आहे. थर्ड ॲडव्हान्टेज आहे प्रोटेक्ट्स अस फ्रॉम इलनेस. आपण जेव्हा योग्य प्रकारचं आरोग्यदायी अन्न खातो तेव्हा आजारापासून सुरक्षित राहतो. इकडे डिसॲडव्हान्टेज काय आहे, इट इज नॉट ॲज न्यूट्रिशियस ॲज फ्रेश फूड. कारण ताजं आणण्याच्या तुलनेत ते कधीच आपल्याला जास्त पोषण असणारं अन्न नसतं पॅकेज फूडचं. हेल्प्स अस ग्रो स्ट्रॉंग. चांगलं अन्न खाल्लं तर आपण कसे होतो, तंदुरुस्त होतो, स्ट्रॉंग होतो, ताकदवान होतो. आणि पॅकेज फूड इटिंग इट्स रेग्युलरली कॅन हार्म आर हेल्थ. पॅकेज फूड खाल्लं तर आपल्याला आरोग्याला धोका होऊ शकतो की त्रास होऊ शकतो. इम्प्रूव्ज आर इम्युनिटी. तर आपण हेल्दी अन्न खाल्लं तर आपली काय होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते. आणि पॅकेज फूड इट मे लीड टू ओबेसिटी अँड अदर हेल्थ प्रॉब्लेम्स. पॅकेज फूडमुळे लठ्ठपणा वाढतो, इतर शारीरिक व्याधी वाढतात. आता जो सेकंड क्वेश्चन आहे तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला काय केलेलं आहे, रीड द ग्रीड केअरफुली अँड एनसर्कल द नेम्स ऑफ द इटेबल्स मेन्शन इन इट. आता रीड द ग्रीड म्हणजे काय, ही सारणी तुम्ही वाचा. आता ही सारणी वाचल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इटेबल्स म्हणजे खाण्याच्या पदार्थांची तुम्हाला इथे नावं सांगायची. आता तुम्ही जेव्हा बघाल की तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात पहिलं इथे कस्टर्ड. आता हे आपण हा कलर घेऊया, कस्टर्ड इथे मेन्शन केलेलं आहे. सेकंड जर तुम्ही बघायला गेला तर इथे कॅरेट आहे. तर कॅरेटचं स्पेलिंग बघा काय, CARRO. हा कॅरेट दिसतोय. थर्ड काय आहे, चिली. आता चिलीसुद्धा आपल्याला लगेच इथे दिलेली आहे, शोधायला काही वेळ लागत नाही. फोर्थ आहे ज्यूस. आता ज्यूस अशा प्रकारचं ग्रीड जेव्हाही आपण शोधायला जातो ना तेव्हा पहिलं पाहिजे की तो पहिला अल्फाबेट कुठे दिसतोय. सो हा ज्यूस आपल्याला इथे मिळाला आहे. अशा प्रकारे तुम्हाला सॉल्ट, शुगर आणि टी हे शब्द इथे एनसर्कल करून लिहायचे. तर तुम्हाला सापडलेले एकूण शब्द आहेत कस्टर्ड, कॅरेट, चिली, ज्यूस, सॉल्ट आणि शुगर, टी. आता क्वेश्चन ही आहे, क्लासिफाय द वर्ड्स इन द गिवन कॉलम्स. मियरली, रन, हंग्री, बाउल, टी, अँग्री, हंग्रीली, कॅच. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणे, नाऊन म्हणजे नाम, वर्ब्स म्हणजे काय, क्रियापदे, ॲडवर्ब्स म्हणजे क्रियाविशेषण. आता या सगळ्यांना आपल्याला या 4 कॉलममध्ये टाकायचे. तर आपण काय केलं आहे बघा, ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय आहे, इथे विशेषण. विशेषण तर इथे हंग्री आणि अँग्री हे विशेषण आहे. नाऊन, नाऊनचा अर्थ काय होतो, नाम. नाम काय आलेलं आहे, बाउल, आणि टी हे नाम आहे. वर्ब्स, वर्बचा अर्थ होतो क्रियापद. रन आणि कॅच ही क्रिया घडली म्हणून हे क्रियापद आहे. ॲडवर्ब्स, ॲडवर्बचा अर्थ काय होतो, क्रियाविशेषण म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. मियरली आणि हंग्रीली हे क्रियाविशेषण आहे. आता इथे क्वेश्चन ही आहे, कम्प्लीट द फॉलोइंग मेसेज युजिंग द गिवन वर्ड्स. काय काय शब्द दिले, प्रोटेक्ट संरक्षण करणे, नीड गरज, ईट खाणे, इलनेस आजारी, एनर्जी म्हणजे ऊर्जा, हेल्दी म्हणजे आरोग्य उत्तम असणं. आता इथे डिअर व्हेजिटेबल्स युअर फॅन बिल्बर, इथं काय केलेलं आहे, बलबीरने काय केलं आहे, पत्र लिहिल्यासारखं केलेलं आहे. सो इथे आपल्याला रिकाम्या जागा भरायच्यात. रिकाम्या जागा आपण भरूयात इथे. डिअर व्हेजिटेबल्स, यू आर नीड. सो नीड हे काय आपलं, रिकामी जागा. यू गिव्ह अस म्हणजे तू आमची गरज आहेस. यू गिव्ह अस विटॅमिन्स अँड एनर्जी, तू आम्हाला जीवनसत्व आणि ऊर्जा देतोस. यू प्रोटेक्ट अस फ्रॉम इलनेस, तू आमचं संरक्षण करतो आजारांपासून. यू कीप अस हेल्दी, तू आम्हाला आरोग्यदायी ठेवतोस.
वी मस्ट ईट यू टू स्टे फिट. आम्ही तुला खाणं का गरजेचं आहे? कारण आम्ही आरोग्यपूर्ण राहू. थँक्यू फॉर व्हॉट यू डू फॉर अस. तू जे काही आमच्यासाठी करतोय त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. युअर फॅन बलबीर. मी तुझा कोण आहे? फॅन आहे. फॅन म्हणजे स्लॅबवरचा छतावरचा पंखा नाही. फॅन म्हणजे काय की मला तू खूप आवडतोस असा मी फॅन आहे तुझा. जी, रीड द फॉलोइंग वर्ड्स. आता इथं रिअल, रिअली, ग्रीडी, ग्रीडिली. आता इथे ऍड सफिक्स. सफिक्स म्हणजे काय? शब्दांच्या शेवटी जे काही प्रत्यय आपण वापरतो त्याला सफिक्स म्हणतात. लक्षात ठेवा. सफिक्स म्हणजे शब्दाच्या वर्डच्या शेवटी वापरणारे बंच ऑफ वर्ड्स. काही शब्दांचे पूर्ण अर्थपूर्ण नसतात ते शब्द. इथे बघा रिअल, रिअली एल वाय लावलेला आहे. ग्रीडी, ग्रीडीचं काय केलंय? वाय जातोय आणि इथे आय येतोय. आय एल वाय लावलाय तर ग्रीडीली होतं. नाव ॲट द सफिक्स एल वाय टू द फॉलोइंग वर्ड्स. आता आपल्याला कोणतं सफिक्स वापरायचं आहे? एल वाय. स्लो म्हणजे हळू, स्लोली म्हणजे हळुवारपणे. हॅपी आनंदी, आनंदी तो झाला हॅपीली. इथे वाय गेलाय बघा. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. वाय जातो, आय एल वाय लागतो जेव्हा एल वाय प्रत्यय लावायचा असतो. इझी, इझी मध्ये पण वाय गेलाय, आय एल वाय लागलाय. लाईक मध्ये ई काय नाही, तसंच आहे लाईकली. वीक मध्ये के ही तसंच आहे, के एल वाय वीकली. पण क्विक मध्ये क्विकली लक्षात येते. वाय गेलं आय एल वाय, बाकी तसंच एल वाय प्रत्यय लावायचा आहे. इथे आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ जो की आपण सतत वापरत असतो. म्हणजे काय नेमका तो? त्याच्यामध्ये कर्ता असतो, क्रियापद असतं, कर्म असतं. हा सिम्पल प्रेझेंट टेन्स कधी वापरतो? जेव्हा काही फॅक्ट सांगायचे असतात. जसं की द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. ते साध्या वर्तमान काळातच सांगायचे. आय गो टू स्कूल एव्हरी डे. मी रोज शाळेत जातो. हे साध्या वर्तमान काळातच बोलायचे. शी ड्रिंक्स मिल्क डेली. शी ड्रिंक्स टी डेली. शी ड्रिंक्स कॉफी डेली. शी ड्रिंक्स ज्यूस डेली. हे वर्तमान काळातच बोलायचं. मग कोणत्या? साध्या सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. सो आता इथे आपल्याला काय म्हटले? आय प्ले, मी खेळतो. वी प्ले, आम्ही खेळतो. ही प्लेज, हा करता आहे ही. इट प्लेज. आता बघा मित्रांनो, शी रीड्स. असं एस प्रत्यय का लावलंय बरं? हे क्रियापदाचं अनेक वचन नाहीये. जेव्हाही वाक्यामध्ये म्हणजे एखाद्या इथे ही, शी आणि इट हा सर्वनाम येतं, करता येतो, तेव्हा क्रियापदाला काय लागतो? येस. येस, आय ई एस हा प्रत्यय लागतो. मित्रांनो हे कायम लक्षात ठेवा. हे वर्तमान काळामध्ये हा नियम आहे. म्हणून इथे ही प्लेज, इट प्लेज, शी रीड्स. पण ते अनेक वचनी असून सुद्धा काय ते सगळे वाचतात. यू रीड, तू वाचतो. यू रीड, डबल यू म्हणजे काय? तू. आणि हा यूचा अर्थ काय होतो? तुम्ही. येते लक्षात? सो अशा प्रकारे सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण शिकलोय. आता पुढे काय वाक्य आहे? रीड द गिवन टेबल, चूज वन वर्ड फ्रॉम ईच कॉलम. आता सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. आय प्ले, प्लेज. इथे काय येणार आहे? आय प्ले, कारण हे क्रियावर करता काय? आय एक वचनी, तर आय प्लेच येणार. आय प्ले क्रिकेट. यू रीड, रीड्स नाही येणार. सो इथे काय येणार आहे? रीड. वी वॉच टीव्ही. दे ईट. ही कट्स आणि शी रन्स. कारण हे तृतीय पुरुषी एकवचनी आहे. बाकी काय आहेत? बाकी एकवचनी अनेक वचनी आपल्याला माहिती आहेत. पण इथे उत्तर कसं लिहायचं? आय प्ले क्रिकेट, यू रीड बुक्स, वी वॉच टीव्ही, दे ईट मँगोज, ही कट्स व्हेजिटेबल्स, शी रन्स फास्ट. आता इथे अंडरलाईन द सायलेंट लेटर इन द गिवन वर्ड. सायलेंट लेटर म्हणजे काय? जे शब्दामध्ये असतं पण ज्याचा उच्चार आपण स्पष्टपणे करत नाही. आता सगळ्यात पहिलं काय उच्चार होतोय बघा शब्दाचा? नाईट. आता नाईट म्हटल्यावर एन नी सुरुवात होती ना, पण इथे के सुरुवातीला आहे. मग हा के काय? सायलेंट आहे. नॉलेज, नॉलेजमध्ये पण न ने सुरुवात होतीये. के काय? सायलेंट आहे. नॉट, नॉट मध्ये एन न सुरुवात होती. के सायलेंट आहे. सायकोलॉजी, आता कोणी पी न उच्चार केला तर ते चूक राहील. पी हा सायलेंट आहे. निमोनिया, निमोनियामध्ये सुद्धा एन दिसतोय आपल्याला. पी सायलेंट आहे. लिंब, लिंब मध्ये काय? लिंब एमच मध्ये थांबतोय. लिंब नाही म्हणत आपण, त्यामुळे बी सायलेंट आहे. डंब नाही म्हणायचं, डम. सो बी सायलेंट आहे. आणि कॉम, कॉम मध्ये बी नाही, कॉम्ब असं बोलायचंच नाही. हा बी काय? सायलेंट आहे. ज्या शब्दांचे उच्चार केले जात नाही पण ते स्पेलिंग शब्दामध्ये असतं तो काय? सायलेंट आहे तो अल्फाबेट. सो अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे मित्रांनो? इथे ऑनेस्ट, ऑनेस्ट मध्ये एच सायलेंट आहे. आर, आर मध्ये हवर असं नाही म्हणायचं. आर, 1 आर, 2 आर, 3 आर. इथे एच सायलेंट आहे. स्कूल म्हणजे स्कूलमध्ये स. आता इथे काय आहे? एच सायलेंट आहे. स्कूल, स्कूल असं नाही बोलतो, स्कूल म्हणतो तो एच सायलेंट आहे. सो आता आपण बघतोय स्नेक अँड लायडर. आपल्या सगळ्यांचा सापशिडी आवडीचा खेळ असणार आहे. तर इथे टिप्स काय? गेमची खेळाची टिप्स दिली तेवढं आम्हाला माहिती आहे. तरी पण इंग्लिशमध्ये सूचना कशी देतात ती आपण शिकूया. टेक अ डाईस, रोल इट अँड मूव्ह युअर टोकन फॉरवर्ड अकॉर्डिंग टू द नंबर. म्हणजे काय करायचंय? तुम्ही डाईस घ्यायचे, त्याच्यावर 1 2 3 4 5 6 असे डॉट्स असतात. तुम्ही घ्यायचं आहे आणि त्याला काय करायचं? असं हातामध्ये रोल करायचं आणि टाकायचं आहे.
इफ युअर टोकन स्टॉप्स ऑन हेल्दी फूड क्लाइंब द लॅडर. जर तुम्ही हेल्दी फूडवर आलात तर तुम्ही काय करायचं, शिडी चढून वर जायचे. इफ युअर टोकन स्टॉप्स अनहेल्दी फूड, जर तुम्ही अनहेल्दी फूडकडे आलात तर तुम्ही काय झपकन खाली पडणार आहात, सापाच्या शेपटीकडे जाणार. कळलं का? इफ युअर टोकन स्टॉप्स अनहेल्दी फूड स्लाइड डाऊन द स्नेक. रोल द डाईस अगेन वेन इट इज युअर टर्न. जर तुमचा टर्न आला की परत डाईस रोल करा. द फर्स्ट प्लेअर हू रिचेस अप टू 100 विन्स द गेम. सो जो पहिला जाईल तो जिंकेल. इथे हेल्दी फूड अनहेल्दी फूड, अनहेल्दी फूड सापाच्या तोंडाशी आहे, हेल्दी फूडच्या वरती शिडी आहे. सो मित्रांनो, हा खेळ नक्की खेळा, तुम्हाला खूप मज्जा येणार आहे. हा स्वाध्याय एक्सरसाइज इथे संपलेला आहे. व्हिडिओवर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.